शून्यातून एक कहाणी सुरू होते. बाबांनी सगळं परिवार सोडला. 14 रुपये, एक 50 एकर जंगल, आई वडील आणि कोकण कर्नाटक इकडून आलेले सहा कुष्ठरोगी होते. आमचा प्रवास 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर जन्म झाला आणि जाणीव जागृती झाली असेल तर बघितलं असेल आई वडील किंवा कुष्ठरोगी. तर असा एक रोग आहे की हा युनिव्हर्सल आहे. काही रोग हे एरिया स्पेसिफिक असतात, काही कास्ट स्पेसिफिक असतात, काही रिजन स्पेसिफिक असतात, काही रिलिजन स्पेसिफिक असतात. पण हे सगळं ट्रान्झेंड करतं ही बॉर्डर. आणि कुष्ठरोग हा जगातल्या सगळ्या जातीत जमातीत हा होत होता. 119 कायदे म्हणजे त्यांना एकही अधिकार नाही. त्यांच्याबद्दल जगात लिहिलं गेलं, दे आर डेड टू द वर्ल्ड बट अलाइव इन द किंगडम ऑफ गॉड, द पार्ट ऑफ दिस वर्ल्ड, वर्ल्ड विदिन अ वर्ल्ड, वर्ल्ड विदाउट अ वर्ल्ड. ते याच जगाचे आहेत पण जगाशी कुठलाही त्यांचा मायना नाही. पण ही एका वाक्याचा एका प्रमाण जगामध्ये सगळीकडं आहे. त्यांना जाळण्यात येत होतं, गाडण्यात येत होतं, बहिष्कृत करण्यात येत होतं आणि गुन्हा काही नाही. गर्वाने मी म्हणायचं की मला तुमचा परमेश्वर प्रसन्न झाला तर मला या जन्मी पुढच्या जन्मी मला महारोग पाहिजे की या रोगाने मरत नाही. जगात कधी करोडो लोक प्लेग, मलेरिया, कॉलरा, इन्फ्लुएन्झा, देवी, घटसर्प, कम्युनिकेबल डिझीजने मेलेले आहेत. महारोगी कम्युनिकेबल डिझीजने मेला असे पण महारोगाने कधी मेलेला नाही. ही जगभर ही वाक्यता असताना या रोगाला अजूनही नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. त्याच्यावर अजूनही व्हॅक्सिन काही निघालं नाही आणि हा फक्त मानवमात्राला होतो. हे जेव्हा बाबा आमटेंना कळलं, त्यांना कोलकाता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये ॲट द बिहेस्ट ऑफ संत विनोबाजींनी नेहरूंना सांगितलं. नेहरूजींनी डॉक्टर राजकुमारी अमृतकौर हेल्थ मिनिस्टर ऑफ इंडिया तिथे त्यांना सांगितलं की या तरुणाला शिकू द्या. तर 28 डॉक्टरमध्ये ते पहिले वकील होते. त्यांना जेव्हा सांगितलं की कुष्ठरोगी हा फक्त कुष्ठरोग मानवमात्राला होतो तर ही ऑफर्ड हिमसेल्फ एज अ गिनिपिग. हे इतिहासात पहिल्यांदा झालं. त्यांच्यावर सगळे प्रयोग केलेत आणि 6 महिन्यानंतर त्यांचा डॉक्टरमध्ये पहिला नंबर आला पण सर्टिफिकेट मिळालं नाही. माझी आई असं म्हणतात की तिने जी कामं केलीत ते जगात कुठल्याच आईने कामं केलेली नाहीत. कारण इकडे एक विहीर खोदली होती, 30-40 फूट खोल होती आणि आई लांबून पाणी काढायची, डोक्यावर आणायची, त्यांना आंघोळीला पाणी द्यायचं. ती माणसं हातबोटं वाकडी असल्यामुळे कपडेसुद्धा धुवू शकत नव्हते. मग आई त्यांच्या कपडे धुवायला मदत करायची. पोळपाट लाटणंही ते बायका घेऊ शकत नव्हते, त्यामुळे वरण भात त्यांना द्यायचं. पण असं जगात कधी झालं नाही की कुष्ठरोग्यांनी अंधशाळा काढली, अपंग शाळा काढली, कर्णबधिर शाळा काढली, हेमलकसा काढलं, यवतमाळ काढलं. हे उलटं झालं. म्हणून बाबा म्हणायचे की या लोकांवर फिल्म काढा, यांच्यावर टेक्स्टबुकमध्ये धडा येऊ द्या, कारण हे माझे ब्रँड ॲम्बॅसेडर्स आहेत. मग आईने लग्नाचा अधिकार जगात पहिल्यांदा दिला. फेकलेल्या बायका, फेकलेले नवरे, तर रिमॅरेज इज पॉसिबल. माझ्या पत्नीने मुलाबाळांचा अधिकार दिला, कारण ती बालरोग तज्ज्ञ आणि कुष्ठरोग तज्ज्ञ असल्यामुळे. मी जेव्हा आनंदात आलो त्यावेळेला लाकडाच्या खांबावर वीज होती, एकही पंखा नाही, एकही ट्यूबलाईट नाही, एकही दवाखाना शब्द नाही. आणि त्यावेळेला हा चॅलेंज होता की दवाखान्याला फर्निचर लागतं, ओटी लागतं. मी वेल्डिंग कसं करायचं शिकलं आणि मग मी डोळ्यांचा ऑपरेशन टेबल तयार केला, अलमाऱ्या तयार केल्या हळूहळू. याच्यात माझ्याबरोबर जे सहकारी होते त्यांना, कारण गोली खा, पाणी पी, औषध गेल्यानंतर 99% वेळ तुम्हाला असतो. मग त्या माणसाची ॲप्टिट्यूड काय आहे की नुसतं गोळ्या खाऊन तो माणूस तयार होणार नाही. तर त्याच्याशी तुम्ही जेव्हा नातं जोडायला लागलं, त्यांच्याबरोबर मी राहिलो, जेवायला लागलो, तेव्हा ते बॅरियर्स असे हळूहळू तुटून बसले. डोळ्याचं डॉक्टर का व्हावं असं वाटलं, कारण कुष्ठरोग्यांना कोणीच हात लावत नव्हतं आणि एनिथिंग नियर ब्रेन इज व्हेरी व्हेरी पेनफुल. असं डोळा हा इथं अंतर काहीच नाही, ते अतिशय वेदना त्यांना असायच्या. कारण लेप्रसी अँड आय हा फार कठीण सब्जेक्ट आहे. मध्य भारतातलं सगळ्यात मोठं
लॉयन्स इंटरनॅशनल आय हॉस्पिटल होण्यामध्ये झाली आणि मग येणारे लोक तिथे काम करायचे, डॉक्टर लहाने तिथे काम करायचे. तर हे प्रयोगशाळेत हे अनुभव मला बाहेर नसते मिळाले. तो 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 मल्टिपल रोल्स माझा, मिस कंडक्टर, मिस कंपाऊंडर, मिस डॉक्टर, मिस ड्रेसर. नागपूरला भाईंदरवरून वॅगन यायची मिठाची आणि तिथून जेव्हा 350 किलोमीटर रस्ता नव्हता आणि ते 100 किलो मीठ जेव्हा आम्ही एवढ्याशा मधाला द्यायला लागलो, जसं एंट्री पॉईंट असतं कुठे कम्प्युटरला आपण म्हणतो की एंटर, तसं तो एंटर पॉईंट झाला की 100 किलो मीठ. दे कुडंट कॉम्प्रिहेंड की एवढं मीठ आपल्याला ते हे लोक देत आहेत. तर तो एक त्यांच्या हृदयात जाण्याचा एक मार्ग तो होता. आपल्या देशातले मोठे मोठे बायोगॅस प्लॅन्ट्स इथे आहेत, तर त्याचं मी R&D करायला लागलो आणि सरतेशेवटी भारत सरकारचा बायोगॅस ॲडवायझर, देशी आणि चायनीज, की मी बाबा आमटेंचा मुलगा आहे असं म्हणून तिथं होत नाही. त्यात चुका, नैराश्य, अपघात सगळं असं व्हायचं. परमपूज्य दलाई लामा त्यांनी माझे ते बायोगॅस प्लॅन्ट्स लॉन्च केले. एवढा मोठा माणूस, पण त्यांना अभिमान वाटला की बाबांनी परमेश्वर भंग्यांमध्ये बघितला आणि त्यांनी माझे बायोगॅस प्लॅन्ट्स लॉन्च केले. त्या ठिकाणी 2 झाडं, वडाचं आणि पिंपळाचं झाड त्यांच्या हस्ते मी लावलेलं होतं. मिल्क पावडरच्या ह्याच्यापासून आम्ही बॉक्सेस केले, त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर, त्याच्यामध्ये बोरिक पावडर, ते आम्ही सगळं असं तयार करून त्यांचे पाय डुबवायचे आणि असं करत 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 मग ती माणसं तयार व्हायला लागली. नाही तर मला एकट्याचा वेळ, मला जेवायला वेळ मिळायचा नाही इतकं. कारण पहिला आनंदवनातला पहिला ऑफिशियल डॉक्टर मी होतो. जसं बाबांचं स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन म्हणून विल ड्युरंटची पुस्तकं असायची, त्याची पुस्तकं 20-20 असायची. ते म्हणायचे की संस्कृती, सभ्यता आपण म्हणतो की आपण किती एअरपोर्ट्स बांधलेत, किती रोड्स बांधलेत, पण तुम्ही समाजाच्या शेवटच्या माणसाकरता काही करता का?